तुम्ही पाहताय खेळ माझा. 51व्या महाराष्ट्र राज्य आणि आंतरजिल्हा कॅरम अजिंक्यपद स्पर्धेमध्ये मुंबईच्या आयशा मोहम्मदनं बाजी मारली. या स्पर्धेत आयशाचं हे 6वं विजेतेपद ठरलंय. पाहूयात आयशाच्या आजवरच्या वाटचालीवर आमची स्पोर्ट्स प्रतिनिधी राखी शेळकेचा रिपोर्ट. मुंबईची कॅरम क्वीन आयशा मोहम्मदनं राज्य कॅरम अजिंक्यपद स्पर्धेवर पुन्हा एकदा ठसा उमटवला. मुंबईच्या करी रोड येथील श्रमिक जिमखान्यात झालेल्या या स्पर्धेत आयशानं अंतिम फेरीत मुंबईच्याच नीलम घोडकेला 10-18, 25-17, 25-0 असं हरवलं. 3 महिन्यापासून मी सलग महाराष्ट्र राज्य, एक शिवाजी पार्क सोडली की 3 महिन्यापासून मी सलग महाराष्ट्र राज्याची स्पर्धा जिंकत होते, स्ट्रेट रँकिंग. सो त्याच्यामुळे खूप बरं वाटतंय आज मी फायनल एवढ्या वर्षातून 2-3 वर्षातून जिंकल्यानंतर. राज्य अजिंक्यपद स्पर्धेत आयशाचं हे 6वं विजेतेपद आहे. जैन इरिगेशन कंपनीत नोकरी करणाऱ्या आयशानं गेली अनेक वर्ष राज्यातलीच नाही तर देश-विदेशातील कॅरम स्पर्धांमध्येही पदकांची कमाई केली आहे. 2002 साली सार्क चॅम्पियनशिप आणि 2007 साली एशियन चॅम्पियनशिप मध्येही तिनं सुवर्ण पदक मिळवलं होतं. तर 2006 साली कॅरम वर्ल्ड कप मध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती. 14 ते 17 एप्रिलमध्ये बुलढाण्याला आमची फेडरेशन कप म्हणजे जशी नॅशनल होते त्याच्याच प्रकार तोच एक प्रकार आहे. तर मी म्हणजे माझा एक होप्स आहे की मी फेडरेशन मध्ये काहीतरी करून दाखवेल, निदान फायनल पर्यंत तरी पोहोचेल असं माझं म्हणजे आहेत, अपेक्षा आहेत. एक माझ्या वडिलांची इच्छा आहे की मी एक सिनियर नॅशनल जिंकायचे आणि होप्सो मी ते करून दाखवेन. राज्य कॅरमवर गेली अनेक वर्ष आयशानं आपलं वर्चस्व कायम राखलंय. येत्या काळातही आयशाकडून महाराष्ट्राला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदकं मिळत राहोत हीच आशा. राखी शेळके, एबीपी माझा, मुंबई. कॅरम बोर्डवर क्वीन सर्वात महत्वाची मानली जाते, पण कॅरमच्या दुनियेत महिला खेळाडूंचं स्थान दुय्यमच आहे का असा प्रश्न निर्माण झालाय. राज्य अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांची फायनल सेंटर बोर्डवर खेळवण्यात आली आणि या सामन्याचं एलसीडीवर प्रक्षेपणही झालं. पण महिलांची फायनल मात्र एका कोपऱ्यातल्या बोर्डवरती खेळवण्यात आली. त्यामुळे फारच थोड्या प्रेक्षकांचं लक्ष या सामन्याकडे गेलं. महिला कॅरमपटूंना अशी वागणूक का, याविषयी आम्ही महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे सचिव अरुण केदार आणि राज्य कॅरम विजेती आयशा मोहम्मद यांना विचारलं. पाहूयात त्यांनी काय म्हटलंय. पुरुषांच्या खेळामध्ये आणि महिलांच्या खेळामध्ये किंवा त्यांचं जे काही स्टँडर्ड आहे त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये तफावत आहे. आणि आमचा प्रयत्न नेहमी असा असतो की एकाच वेळेला आम्ही दोन्ही म्हणजे महिलांचे आणि पुरुषांचे सामने ठेवत नाही. याचं कारण असं होतं की जर दोन्ही सामने एका वेळेला ठेवले तर जास्त गर्दी किंवा किंबहुना सगळीच गर्दी पुरुषांच्या सामन्यावरती जाते आणि महिलांचे जे सामने असतात ते बघायला प्रेक्षक वर्ग नसतो. त्याच्यामुळे नेहमी आमचा प्रयत्न असतो की जर पुरुषांची फायनल समजा संध्याकाळी 6 वाजता असेल तर त्याच्या आधी 2 तास महिलांसाठी वेगळी फायनल ठेवतो आम्ही. परंतु दुर्दैवाने असं आहे की त्यावेळेला सेमीफायनलच्या वगैरे मॅचेस असतात, त्याच्यामुळे शेवटी प्रेक्षक पुरुषांची मॅच बघायला जातो आणि महिलांची जी काही मॅच आहे की महिलांचे जे सामने आहे हे एका कोपऱ्याला ठेवले असं नाही, त्यांना त्यांच्यासाठी एक वेगळी जागा करून दिली. आम्हाला पण असं वाटतं की आमची प्रत्येक टायमाला लेडीजची मॅच एका कोपऱ्यात किंवा एका साईडला लावलेली असते. तर आमच्या महिलांचा पण गेम चांगला आहे आणि तेवढाच पब्लिकचा पण आम्हाला सपोर्ट असतो. त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की आमची पण मॅच सेंट्रलमध्ये लावायला पाहिजे आणि सगळ्यांनी ती मॅच बघायला पाहिजे. होपसो आम्ही म्हणजे प्रयत्न करतो चांगला खेळण्याचा आणि ऑब्व्हियसली आम्हाला पब्लिक एवढा चांगला सपोर्ट करते प्रत्येक पीस मारताना, प्रत्येक बोर्ड जिंकल्यावर. तर त्याच्यामुळे नेक्स्ट टाइम पासून आम्हाला असं वाटतं, आम्ही आशा करतो की आमची पण मॅच सेंटरला लावून आमचं पण असंच एक टीव्ही मध्ये वगैरे दाखवा. या पुढच्या काळात परिस्थितीत बदल झालेला दिसेल असं आश्वासन दिलेले अरुण केदार यांनी.